क्वेश्चन 4 काय दिला आहे पहा आपल्याला. ट्रँगल SHR सिमिलर ट्रँगल SVU हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत, म्हणजे यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे, इक्वल प्रपोर्शनमध्ये असणार आहे आणि या दोन्ही ट्रँगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. इन ट्रँगल SHR SH इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर, HR इज इक्वल टू 5.2 सेंटीमीटर, SR इज इक्वल टू 5.8 सेंटीमीटर. आपल्याला ट्रँगल SHR च्या 3 साइड्स दिलेल्या आहेत, त्याच्यावरून आपण ट्रँगल कन्स्ट्रक्ट करू शकतो आणि आपल्याला SH/SV इज इक्वल टू 3/5 या दोन ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे 3:5 आणि आपल्याला ट्रँगल SVU कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी या दोन्ही ट्रँगलमध्ये आपल्याला कॉमन व्हर्टेक्स दिसतो का? यस, हा काय आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे. मग या दोन ट्रँगलसाठी आपली सेपरेट फिगर न येता एकच फिगर येणार आहे. प्रथम आपण रफ फिगर काढून घेऊ. तर जर कॉमन व्हर्टेक्स असेल तर आपली रफ फिगर नेहमी अशीच येणार आहे. हा एक ट्रँगल काढून घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये काय करायचं आहे, आपल्याला दुसरा ट्रँगल काढायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला याच्या आतमध्ये दुसरा ट्रँगल काढायचा आहे. जर कॉमन व्हर्टेक्स असेल तर फिगर नेहमी आपली अशीच येणार आहे. आता या दोन्ही ट्रँगल मध्ये कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे? एस हा कॉमन व्हर्टेक्स आहे. मग एस हा पॉइंट आपण या ठिकाणी देऊ. आता यामध्ये कोणता ट्रँगल मोठा असणार आहे आणि कोणता ट्रँगल स्मॉलर असणार आहे हे आपल्याला या रेशोवरून लक्षात येईल. आता SH च्या समोर 3 आहे आणि SV च्या समोर 5 आहे. याच्यापैकी ग्रेटर नंबर कोणता आहे? 5. म्हणजेच SV ज्या ट्रँगलची साईड आहे तो ट्रँगल मोठा असणार आहे. म्हणजेच कोणता ट्रँगल मोठा असणार आहे? SVU हा ट्रँगल मोठा असणार आहे, कारण SV च्या समोर ग्रेटर नंबर आहे आणि SHR हा ट्रँगल काय असणार आहे? स्मॉलर असणार आहे, कारण SH च्या समोर 3 आहे. मग आपण ट्रँगलला नाव देऊ. मोठा ट्रँगल कोणता आहे? SVU आणि स्मॉलर ट्रँगल SHR. आता आपल्याला ट्रँगल SHR च्या तिन्ही साइड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे. लिहून घेऊ आपण फिगरमध्ये. SH किती आहे पहा? 4.5 सेंटीमीटर. HR किती आहे? 5.2 सेंटीमीटर आणि SR किती आहे? 5.8 सेंटीमीटर. आता दोन्ही ट्रँगल कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच हा अँगल R आणि अँगल U काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्याचप्रमाणे अँगल H आणि अँगल V सुद्धा काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट असणार आहे आणि अँगल S हा काय असणार आहे? दोन्ही ट्रँगलमध्ये कॉमन असणार आहे. पहा आपण फिगर कन्स्ट्रक्ट करू. प्रथम SR ही साईड आपण काढून घेऊ. SR किती आहे? 5.8 सेंटीमीटर. मग आपण 5.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. 5.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आता SR च्या पुढे U हा पॉईंट आहे, म्हणजेच ही साईड आपल्याला काय करावी लागेल? एक्सटेंड करावी लागेल, कारण आपल्याला नंतर U हा पॉईंट या साईडच्या पुढे मिळणार आहे. हा पॉईंट R. डिस्टन्स किती आहे? 5.8 सेंटीमीटर. आता SH किती आहे? 4.5 सेंटीमीटर. मग आपण कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आपण कंपासमध्ये 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आता S या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपण आर्क मारून घेऊ. आता HR किती आहे? 5.2 सेंटीमीटर. मग आपण कंपासमध्ये 5.2 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ. कंपासमध्ये 5.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आता R या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपण आर्क मारून घेऊ. हा पॉईंट H मिळाला आपल्याला. या ठिकाणी कोणता पॉईंट येईल? H. आता आपण पॉईंट H आणि पॉईंट S जोडून घेऊ. आता पॉईंट H आणि पॉईंट R आपण जोडून घेऊ. आता या SH च्या पुढे आपल्याला V हा पॉईंट मिळणार आहे. ट्रँगल SVU चा V हा पॉईंट आपल्याला SH या साईडच्या पुढे मिळणार आहे. मग आपण काय करू? ही साईड एक्सटेंड करून घेऊ. ही साईड SH आपण एक्सटेंड केली, कारण या साईडवरती आपल्याला पुढे V हा पॉईंट मिळेल. आता आपल्याला या पॉईंट S पासून काय करायचे आहे? एक लाईन काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे? एक लाईन काढून घ्यायची आहे. या ठिकाणी ॲक्यूट अँगल होईल अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लाईन S काढून घ्यायची आहे. आता SH च्या समोर किती आहे? 3 आणि SV च्या समोर 5 आहे. आता ग्रेटर नंबर कोणता आहे? 5. मग या लाईन S चे आपल्याला 5 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. जो नंबर मोठा असणार आहे तेवढे आपल्याला पार्ट्स करायचे आहेत. ग्रेटर नंबर कोणता आहे? 5. मग आपल्याला 5 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. आपण कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचा आहे आणि आपल्याला या लाईन S चे 5 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. हा 1, हा पार्ट 2, हा पार्ट 3, हा पार्ट 4, हा पार्ट 5 असे आपल्याला 5 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. या
5 पार्ट्सना आपण नावे देऊ. S1, S2, S3, S4, S5. आता SR हा कोणत्या ट्रँगलची साईड आहे? ट्रँगल SHR या ट्रँगलची साईड आहे आणि या ट्रँगलच्या साईडचा रेशो किती आहे? 3. म्हणजेच SR आपण 3 या पार्टला जोडून घेऊ. साईड SR आपण या पार्ट 3ला S3 ला जोडून घेऊ. आता आपल्याला SU ही साईड काढायची आहे. आता SU हा कोणत्या ट्रँगलची साईड आहे? ट्रँगल SVU या ट्रँगलची साईड आहे आणि या ट्रँगलचा रेशो काय आहे? 5. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? SU ही साईड आपल्याला 5 पार्टला जोडावी लागेल. म्हणजेच या 5 पार्ट पासून आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी U हा पॉईंट घ्यायचा आहे. आता हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा 5 पार्टच्या ठिकाणी अँगल काय घ्यायचा आहे? आपल्याला इक्वल घ्यायचा आहे. कारण दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत, म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स काय असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. आता या S3 वर कंपासचं टोक ठेवून आपल्याला काय करायचं आहे? एक आर्क मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. आता या S5 वरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला असा एक आर्क मारून घ्यायचा आहे. आता या आर्कचं मेजर घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे काय करायचं आहे? आपल्याला आर्कचं मेजर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी कंपासचं टोक ठेवून अशी आपल्याला आर्क मारायची आहे. काय केलं आपण? हे आर्कचं डिस्टन्स घेतलं आणि या ठिकाणी या आर्कचं डिस्टन्स या ठिकाणी आर्क मारून घेतला. म्हणजे दोन्ही आर्कचं डिस्टन्स काय होईल? इक्वल होईल. आता आपल्याला हा S5 आणि हा पॉईंट या दोन्ही पॉईंट्समधून काय करायचे आहे? या S3R ला पॅरलल लाईन काढायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या S3R ला पॅरलल लाईन काढायची आहे. आता या ठिकाणी कोणता पॉईंट येईल? U हा पॉईंट येईल. आता या ठिकाणी U या पॉईंटपासून आपल्याला V या पॉईंट काढायचा आहे. मग हा अँगल आणि हा अँगल आपल्याला काय करायचा आहे? कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. अँगल R आणि अँगल U. या ठिकाणी आपल्याला हा अँगल R आणि अँगल U कॉन्ग्रुएंट काढायचा आहे. काय करायचं? कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं. या R वरती कंपासचं टोक ठेवायचं आणि अशा पद्धतीने एक आर्क मारून घ्यायचा. आता हेच डिस्टन्स ठेवून काय करायचं? पॉईंट U वरती कंपासचं टोक ठेवायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला आर्क मारून घ्यायचा आहे. आता आपल्याला आर्कचं डिस्टन्स घ्यायचं आहे. या दोन पॉईंटमधील काय करायचं आहे? डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला. या आर्कपासून या लाईनपर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे आणि तेच डिस्टन्स घेऊन आपल्याला या ठिकाणी आर्क मारायचं आहे अशा पद्धतीनं. आता हा पॉईंट U आणि हा पॉईंट या दोन्ही पॉईंटमधून आपल्याला काय करायचं आहे? या HR ला पॅरलल लाईन काढायची आहे आणि आपल्याला पॅरलल लाईन काढायची आहे. आता या ठिकाणी कोणता पॉईंट येईल? V. म्हणजेच ट्रँगल SVU आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा होता. अशा पद्धतीने आपल्याला ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे ही काय आपली रफ फिगर आहे. प्रथम रफ फिगर काढून घ्यायची आणि आपण रफ फिगर काढून मग आपल्याला फिगर कन्स्ट्रक्ट करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ट्रँगल SVU कन्स्ट्रक्ट करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.